करूया. वेलकम. मग एक चांगला पोर्टफोलिओ आपल्याला बिल्ड करायचा असतो. बऱ्याचदा आपण ऐकलेलं असतं किंवा शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस मोस्टली असं होतं की आपण शेअर्स वगैरे खरेदी करतो. खरेदी करताना मी बऱ्याचदा बघितलेत, जेव्हा बोलतो किंवा काही जण माझ्याशी कन्सल्टिंग वगैरे करतात त्यावेळच्यामध्ये एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ती म्हणजे काय, की आता माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी जस्ट शेअर्स घेतले आणि ठेवले, असे काही जण करतात. आणि कुणीतरी मित्रांनी सांगितलं, चला हा शेअर चांगला आहे, सो चला ऍड करूया. किंवा न्यूजवर ऐकलं, कुणीतरी रिकमेंड केलं, चांगला आहे, एकदम मस्त आहे. असे करत 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 काय होतं, की तो फक्त डम्पिंगचं काम होतं तिथे. पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जे काही तुम्ही होल्ड करताय, स्टॉक्स घेणार आहात, तर ते स्टॉक्स फक्त आपण खरेदी करून ठेवलेले असतात. मी काहींना बघितले 60-70 स्टॉक्स त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये, 50-60 स्टॉक्स. येस. तर ह्या अशामध्ये समजा आणखीच काही झालं, तर मग आपण कुठले स्टॉक्स ठेवायचे, कुठले स्टॉक्स काढायचे, हे कसं ठरवणार? राईट. बघा, आपल्यात आहे का असं कोणी, की बाबा एवढे स्टॉक्स मी तरी बऱ्याच जणांकडे बघितलेत. किंवा तुम्ही कुणी सांगू शकाल, की काय म्हणजे करता काय तुम्ही एक्झॅक्टली? शेअर्स वगैरे खरेदी करता किंवा काय, म्हणजे काय पर्पज आहे? येस, कुणी सांगू शकाल? योग्य जो शेअर वाटला सर, तो खरेदी केल्याच्या नंतर हम्म. काही दिवसानंतर त्याच्यामध्ये जर एक चांगलं अॅक्युमुलेटर जर झालं, प्राइस चांगली भेटायला लागली, राईट. तर बऱ्याच वेळेला काही क्वांटिटी त्यातली काढून हम्म. हम्म. राईट. बघा, बऱ्याचदा लोक ते करतात, आहे चांगला मिळालाय म्हणून घेणं आणि काही दिवस त्याला फक्त ठेवणं. आणि पुन्हा काय करतात, मग तिथे तुम्ही काही क्वांटिटी सेल करता किंवा मग ते सगळेच सेल करून टाकता. करेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही जा. त्यामुळे होतं काय आता, सिंपल आहे, की बाय का करतात, की कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा तुम्ही काही स्टडी केलेला असेल आणि मग तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला तुम्ही, आणि अचानक काहीतरी झालं, की मग त्यावेळेस आपण म्हणतो, नाही नाही, अरे तो खूप खाली जाईल किंवा काहीतरी होईल, मग आता आपण इथून सेल करूया. मग आपण तिथं सेल करतो. आणि कधी बाय केला जातो, मोस्टली बाय कधी केला जातो, की तो कुणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं किंवा कुठून तरी न्यूज आलेली असते, अशा वेळेसच शेअर्स हे बाय केले जातात. बघा, जे स्टडी बेसवर सुद्धा काही काम करताना काही जणांकडून पण ह्या चुका होतात, की असं कोणी रिकमेंड केलेलं आहे, बाबा चला कुठून तरी न्यूज किंवा टिप्स देणारे टेलिग्रामला खूप चॅनल्स आहेत किंवा न्यूज चॅनलला सांगितलं. पण नंतर होतं काय, मग सांगितलं म्हणून नुसते फक्त शेअर्स काय केले जातात, बाय केले जातात. मग ते 40 झाले, 50 झाले, आणि त्यामध्ये कुठलाही असा एक विचार केला जात नाही, की आपण बाय का करतो शेअर्स किंवा सेल का करतो शेअर. नेहमी हा विचार केला पाहिजे, की मला शेअर बाय करायचं तर का करायचंय. इन्व्हेस्टमेंट माझी जी काही वाढवायची तर कशासाठी वाढवायची, कशासाठी मी इन्व्हेस्ट करणार आहे, त्याचं पर्पज काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्यात, आणि याला फार वेळ लागत नाही, लक्षात ठेवा, की माझा ऑब्जेक्टिव्ह काय, की इन्व्हेस्टमेंट करून मला करायचंय काय, कशासाठी. ह्या जर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या पोर्टफोलिओ जेव्हा आपण एखादा तयार करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो त्या ह्याच्यात, तर छोट्या काही गोष्टी आहेत, की ज्या त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं, तर डेफिनेटली आपल्याला चांगला एक पोर्टफोलिओ, किंवा आपण जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, आपलं जे काही कॅपिटल आपण डिप्लॉय करतो, किंवा आपण काही सेव्हिंगला ठेवलेले असतात पैसे, आणि ते कुठेतरी आपण इथे इन्व्हेस्ट करणार आहे, त्याच्यावरती जे रिटर्न्स आहेत ते चांगले मिळतात. आणि एक फॅक्टर नेहमी लक्षात ठेवा, जगातलं 8वं आश्चर्य ज्याला आईन्स्टाईननी म्हटलेलं आहे, कंपाऊंडिंग इफेक्ट. जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओवरती काम करता त्यावेळेस कंपाऊंडिंग इफेक्ट, कंपाऊंडिंग कशा पद्धतीने माझं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं होईल,
याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा होतो, मी काही बघितलेले आहेत की ते शेअर्स त्यांच्या अकाउंट्समध्ये पडून आहेत तसेच्या तसे. काही वेळेस ते 20-25% पर्यंत जातात, परत खाली येतात 10-12% पर्यंत, परत ते 20-25-30 पर्यंत जातात, मग त्या रेंजमध्ये खेळत राहतात. मग अशाने तुमचं इन्व्हेस्टमेंट, तुमचं कॅपिटल, वेल्थ तुमची क्रिएट होणार नाही आणि किंवा ती ग्रो होणार नाही. मग इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही एक एक काही गोष्टी ज्या मी आता जस्ट सांगणार आहे त्या जर तुम्ही लक्ष दिलेत ना, तर डेफिनेटली तुमचं त्यामध्ये जे कंपाऊंडिंग एक इफेक्ट आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्की येईल. तर पोर्टफोलिओ आपल्याला जर करायचा आहे तयार, चांगला एक पोर्टफोलिओ जर हवा असेल, जो प्रोफेशनल लोक जे करतात त्यामध्ये, तर काही बेसिक गोष्टी आहेत किंवा बेसिक्स आहेत, खूप मोठ्या खूप डीपमध्ये किंवा बऱ्याचशा मी काही त्या MBA किंवा पूर्ण जे कोणी पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात त्यांचे फंडे वापरून काही सांगणार नाहीये डेफिनेशन किंवा खूपच त्याच्या आतमध्ये वगैरे जाऊन डीपमध्ये. की सिम्पल एक ॲज गुड ॲज आपला बिझनेस असेल किंवा आपला काहीतरी जॉब आहे, हे सगळं सांभाळत सांभाळत आपल्याकडे छोटी इन्व्हेस्टमेंट तुमची कितीही असेल, म्हणजे 10,000ची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा 10 लाखाची असेल किंवा 1 करोडची असेल, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या काही गोष्टी, काही नियम जर तुम्ही पाळलात तर कशा पद्धतीने तुम्ही एक चांगला पोर्टफोलिओ तयार करू शकता, त्याच्यातून चांगले रिटर्न्स कसे मिळवू शकता. तर याबाबत सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न करेन. महत्वाचं असतं काय, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमच्या पोर्टफोलिओच्या ऑब्जेक्टिव्ह. कॅपिटल अप्रिशिएशन सर्वात पहिलं तुमचं पाहिजे. ते म्हणजे काय की तुम्ही कॅपिटल अप्रिशिएशन किती करायची इच्छा आहे तुमची. सपोज दॅट असं की एखाद्याकडे 5 लाख रुपये 5 लाख रुपये त्यांनी जर इन्व्हेस्ट केले, तर त्याचं एक अप्रिशिएशन बाबा काहीतरी पाहिजे की मला मिळालं पाहिजे. ऑब्व्हियसली सगळे येतात. मी फक्त आता जो काही पोर्टफोलिओ बोलतोय तो शेअर मार्केटच्या शेअर्सशी संबंधित बोलते. याच्यामध्ये मी कुठले बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स वगैरे काही बोलत नाहीये. तर तुम्ही तो आला की तो बराच मोठा थोडा सब्जेक्ट होईल. जर नंतर वेळ मिळाला तर आपण ते पण ऍड करूया, राईट. तर यामध्ये तुम्ही तुमचं जे काही कॅपिटल आहे त्याच्यावरती तुम्हाला किती रिटर्न्स हवेत. तुमचं कॅपिटल अप्रिशिएशन म्हणजे तुम्हाला रिटर्न्स किती तुम्ही एक्सपेक्ट करता. आता यामध्ये परत कॅटेगरी पडतात. जर तुम्ही 10% एक्सपेक्ट करताय, 20% एक्सपेक्ट करताय, 35% एक्सपेक्ट करता का 50% एक्सपेक्ट करता, मंथली करताय, अॅन्युअली करताय, कशा करता त्यावरती डिपेंड आहे. एक्सपेक्टेशन जेव्हा तुम्ही ठेवता की एवढे पर्सेंटेज मला रिटर्न्स मिळाले पाहिजे मार्केटमधून, त्यावेळेस लक्षात ठेवायचं एक म्हणजे तो म्हणजे तुमचा स्टडी किती आहे. तुम्हाला त्या जो काही सेक्टर आहे किंवा जो सेगमेंट आहे शेअर मार्केटबद्दल त्याचं नॉलेज किती आहे. मग त्यावर तुम्ही डेफिनेटली एक साधारणतः थंब रूल म्हटलं तर 20-25% हा अॅन्युअली एक रिटर्न्स देणारा इन्व्हेस्टमेंटचा सोर्स आहे शेअर मार्केट, की ज्यामध्ये तुम्हाला फार काही करावं लागत नाही. पण जर तुमचं स्टडी बेस असेल तर मे बी तुम्ही 50% रिटर्न सुद्धा मिळवू शकता किंवा मोर दॅन दॅट ऑल्सो. 50%, 100%, 30%, 40% पण तुम्ही रिटर्न्स तिथे मिळवू शकता. जर बरेच जण माझ्या टेलिग्राम चॅनलला आहेत, मी मागच्या महिन्यात जे कॉल्स दिले होते शॉर्ट टर्मसाठी, ते जर पाहिलं तर ऑलमोस्ट 1 महिन्यात चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. तर हे आहे. त्यानंतर तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल्स काय आहेत. काहींचं असतं आता बघा, सिंपल आहे की समजा माझ्याकडे आता 10 लाख रुपये आहेत, कोणाचं ते असेल की 10 लाख आता मी जर इन्व्हेस्ट केले तर 5 वर्षामध्ये जर एक काहीतरी त्यांनी गोल्स ठेवले की 50-1 लाख होतील, मग त्यावेळेस मी फ्लॅट घेईन. इट कॅन बी अचिवेबल. 5 लाखावरून तुम्ही 50 लाख करू शकता 5-1 वर्षात. आणि त्यानुसार जर गोल्स आहेत तुमचे किंवा 5 लाख ठेवलेत, वर्षभरानंतर 10 लाख तुम्ही म्हणता, 7-8 लाख जरी झाले तरी 2-3 लाख तुमचे काहीतरी गोल्स असतील. जेव्हा तुमचे गोल्स त्याला कनेक्टेड असतात त्या इन्व्हेस्टमेंटवरती, त्यावर तुमचा फोकस जास्त राहतो. नाही तर माझ्याकडे आहेत सेव्हिंगला कुठेतरी थोडेफार पैसे, चला मी टाकले त्याच्यात, मग बघू आपण काहीतरी. काहीतरी म्हटलं ना, तो काहीतरीला डेफिनेशनच नसतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही.
तो पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची रिस्क मॅनेजमेंट. मी पुढं एक्सेलमध्ये पूर्ण एक्सप्लेन करेन रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कव्हर करायच्या. की तुमची रिस्क मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट पडते जेव्हा केव्हा तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ बघता त्यावेळेस तो निगेटिव्ह दिसतोय, पॉझिटिव्ह दिसतोय. मग किती रिस्क जर मला घ्यायचे त्या एक पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये किंवा पूर्णतः माझं कॅपिटल एवढं इन्व्हेस्ट केलंय तर मी किती रिस्क तिथं घेतली पाहिजे याचं कॅल्क्युलेशन सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. दिसतं येतं डायव्हर्सिफिकेशन. बऱ्याचदा आहे एसबीआय बँक चांगली आहे, टाका इन्व्हेस्ट. मी 5 लाख आहेत मी त्याच्यातच टाकले. किंवा आयडिया मला दिसतोय आता 9-10 रुपयाला आहे, तो 2 वर्षांनी 100 रुपयाला जाईल म्हणून मी 5 लाख रुपये त्याच्यातच टाकून ठेवले आणि तो जर गेलाच नाही तर. म्हणून डायव्हर्सिफिकेशन ऑफ युअर कॅपिटल इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता येतो तो म्हणजे काय, कॅपिटल. सर्वात महत्वाचं असतं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काहीतरी पैसा कमवायचा आहे इन्व्हेस्ट करून, तर इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला कॅपिटल पाहिजे. आता बऱ्याचदा होतं लोकांचं की किती कॅपिटल आपण शेअर मार्केटमध्ये टाकलं पाहिजे असंही काहींचं असतं. काहींच्या थोड्याशा जास्त पण येत नाही तिथं ना 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख असेल तरच तुम्ही करू शकता. काल मी एक व्हिडिओ बघत होतो, तो म्हणत होता की ते 50 लाख मिनिमम 50 लाख जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरा, नाही तर उतरू नका. अरे म्हणजे ज्याच्याकडे 10,000 आहेत, ज्याला शेअर मार्केटमधून जर 1000 रुपयेच कमवायचे आहेत, तर मग त्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचेच नाहीत का? असं नाहीये ते. तर तुमच्याकडे जे काही कॅपिटल असेल त्या कॅपिटल नुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे. तुमच्याकडे 10,000 असतील किंवा 10 लाख असतील, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे काही तुम्ही स्टॉक्स घेता तर त्याचे तुमचे गोल्स काय आहेत, शॉर्ट टर्म आहेत, लॉंग टर्म आहेत. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षाच्या पुढीलचा काळ, त्याला लॉंग टर्म म्हणतात. शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षाच्या आतला काळ, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म. मग पर्सेंटेज रिटर्न कॅल्क्युलेशन पण पाहिजे की तुम्ही जर शॉर्ट टर्म मध्ये घेताय, समजा 1 महिन्याचा, 15 दिवसाचा, 2 महिने, 3 महिन्याचा जर तुमचा काळ आहे, तर त्यामध्ये तुम्ही किती पर्सेंटेज रिटर्न्स एक्सपेक्ट करता. बघा आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे ना ते सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्ही असं एक्सपेक्ट करता की 5% मला 1 महिन्यात मिळालं पाहिजे, राईट. आता काही जण म्हणतील की आम्ही जर एफडी, आता हे एक थंब लक्षात ठेवा की तुम्ही जर एफडी एखाद्या लाखाची, 5 लाखाची जर तुम्ही केलात तर तुम्हाला वर्षाला 6 ते 7% रिटर्न्स मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाहीत. आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो, एखादा शेअर घेतो, त्यावेळेस आपल्याला लगेच वाटतं अरे एवढे मिळाले पाहिजे, आणि मिळतात पण. मग काय होतं, समजा तुम्ही ठरवलं की 5% तुम्हाला रिटर्न्स हवेत, 5% मिळाल्यानंतर तुम्ही तिथं थांबलं पाहिजे. तुमचे गोल अचीव्ह झालाय ना, तो तेवढे रिटर्न्स मिळालेत ना, ते तुम्ही ऍप्रिशिएट करा आणि ते 5% घेऊन तुम्ही बाहेर पडा. बघा आता हे कंपाऊंडिंग इफेक्ट कसा इथं वर्क करतं ते सांगतो. सपोज दॅट 1 लाख रुपये आहे आणि 5% रिटर्न्स मिळाले म्हणजे 1,05,000 रुपये घेऊन तुम्ही बाहेर पडलात. नेक्स्ट जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे कॅपिटल 1,05,000 होतो. बरेच जण थांबतात, अरे 5% आलाय ना, मग 10%ला जाईल. आणि जेव्हा तो 10% नाही 6-7% जातो, यस मी म्हणत होतो जाणार आहे, आणि तिथून तो परत खाली जर आला मग आपण काढायला पाहिजे. मग असं एक वेळ येते, मग आपण लॉस मध्ये तिथे बाहेर पडतो आणि तो पुन्हा वर यायला. त्यामुळे तुमचं टार्गेट चाललं की तुम्ही एक्झिट झाला पाहिजे. सर्वात महत्वाचं पोर्टफोलिओ जर तुम्हाला वाढवायचा असेल त्या ठिकाणी पर्सेंटेज, मग नंतर कितीही कुठेही जाऊ देतो शेअर, त्याच्याकडे बघायचं नाही. मग परत जो काही तुमचा स्टडी बेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय हे करत असाल तर त्यानुसार मग परत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं. आता याच्यामध्ये अजून काही एक्सेप्शन आहेत. बरेच जण म्हणतील नाही नाही, पण आपल्याला जर वाटतं हा चांगला आहे स्टॉक्स तर ठेवायला काय हरकत आहे. येस, ठेवू शकतो. त्याची कारणं अजून पुढे येतील. कारणं कशासाठी आपल्याला ते होल्ड करायचे, का होल्ड करायचे. त्यानंतर बऱ्याच जणांना मी बघितलं की लोक जेव्हा कॅपिटल टाकतात ना, तर कितीही, आता एखादा शेअर आहे तर 50,000 घेतला, रिलायन्स मी घेतला 60,000, 70,000, दुसराच कुठला आयडिया अरे खूप स्वस्तात भेटतोय म्हणून त्याला मी 40-50,000 रुपये टाकून दिले.
किंवा 2 लाख 3 लाख आहेत म्हणून टाकले, कारण तो येस बँक आहे, 4-5 लाख रुपये टाकून ठेवले स्वस्तात आहे म्हणून, मग नंतर मग बघू आपण तो जर गेला तर. मग काय करता, जेव्हा तुम्ही कॅपिटल डिप्लॉय करता एखाद्या शेअर्स वरती, त्यावेळेस लक्षात ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक स्टॉकला जे काही तुम्ही कॅपिटल यूज करणार नाही ते 5 to 10% मध्येच असायला पाहिजे. तुम्ही खूपच कन्व्हिन्स असाल, कॉन्फिडन्स असाल तुमच्या याच्यात, त्यावेळेसच तुम्ही 10 ते 15% एखाद्या शेअर्समध्ये टोटल कॅपिटल पैकी अमाऊंट टाका. अदरवाईज सगळ्या शेअर्समध्ये जर तुम्ही इक्वली तुमचं कॅपिटल डिस्ट्रीब्यूट केलं तर त्याचा एक चांगला इफेक्ट तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ बिल्डिंगमध्ये मिळतो चांगल्यापैकी. आता इथे जर बघितलं तर आता हे रिटर्न्स जर तुम्ही पाहिलं ना, हे माझ्या पोर्टफोलिओचे, मी जस्ट पर्सेंटेज फक्त तुम्हाला दाखवलेले तिथे, जास्त नाही, 7-8 शेअर्सच आहेत हे एका अकाउंट्समध्ये माझ्या. एवढे जर रिटर्न्स पाहिलेत तुम्ही तर बघा, किंवा डेचे रिटर्न्स तिथं कमी जास्त झाले तर मला फरक नाही पडत, किंवा ओव्हरऑल जरी बघितले तरी सुद्धा. मग याच्यामध्ये बऱ्याच जणांचं होतं की हाऊ मेनी स्टॉक शुड बी इन अ पोर्टफोलिओ, राईट, की किती आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स असले पाहिजे. हा बराच वादाचा मुद्दा आहे. खूप जणांना वाटतं की खूप असायला पाहिजे, कारण जर मी 1 करोड रुपये जर घेतोय तर मग 100 स्टॉक घ्यायचे का, मग मी 10,000 माझ्याकडे आहेत, मग मी एकच स्टॉक घ्यायचा का, तर नाही. एक एक स्टँडर्ड थंब रूल आहे की 10 ते 12 जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर स्टॉक्स असतील तर ते मेंटेन करायला खूप इझी जातं. जर तुम्हाला जास्त लक्ष देता येत नसेल, तुमच्या जॉब असेल किंवा तुम्हाला त्या फारसं कळत नाही, पण काहीच गोष्टी आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला जास्त काही बघायचं पण नाहीये, तर अशा वेळेस 10 ते 12 स्टॉक्सच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. पण तुम्ही जर बघू शकणार आहात, त्यांना मॉनिटर व्यवस्थित करू शकणार आहात, तर मग मात्र 25 एक स्टॉक्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त ठेवणं हा धोकादायक असतो. कारण समजा एखाद्या वेळेस काहीतरी डिझास्टर झालं किंवा काही झालं, अशा वेळेस कुठले स्टॉक्स ठेवायचे, कुठले स्टॉक्स काढायचे, जसा कोरोनाचा झाला मागच्या फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारी 2020, तेव्हा जेव्हा मार्केट कोसळायला लागलं त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट काय आणि किती कसा होईल हे कुणालाच कळलं नाही. आणि जेव्हा लॉकडाऊन स्टार्ट झालं त्यानंतर ऑलरेडी मार्केट एवढं कोसळलं होतं, आणि जसा 23 मार्च 2020 हा मार्केटने बॉटम बनवला, आणि जेव्हा मार्केट असं वाटत होतं की सगळं लॉकडाऊन त्यानंतर लागलं ना, सगळ्यांना वाटत ना अजून खाली जाईल, अजून खाली जाईल, आणि लोकांनी तिथे सगळे सेल केले आणि त्यानंतर मार्केट वर आलं. मग त्यावेळेस समजत नव्हतं ना की आता किती विकायचंय का ठेवायचंय, कुठला स्टॉक ठेवायचा, कुठला स्टॉक काढायचा. मग अशा वेळेस जर तुमच्याकडे चांगले आणि कमी स्टॉक्स असतील तर तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन व्यवस्थित करू शकता. त्यामुळं हा एक स्टँडर्ड आहे. आणि तुमच्याकडे जे काही कॅपिटल आहे, मग भले 10,000 असेल तरी तुम्ही 10 स्टॉकमध्ये व्यवस्थित त्याच्यात डायव्हर्सिफाय करू शकता. वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये तुम्ही तेवढी अमाऊंट टाकू शकता. इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे स्टॉक सिलेक्शन. तुम्ही स्टॉक सिलेक्ट करायचं तर एकाच सेक्टरमध्ये स्टॉक्स कधीच सिलेक्ट नाही करायचं. आता जर काही नवीन जर असतील यायला, ज्यांना मार्केटचं थोडंफार नॉलेज नसेल तर त्यांना हे थोडंसं अवघड जाईल, कारण वेगवेगळ्या सेक्टरमधले, मी ट्राय करेन एकदम इझी मध्ये थोडंसं सिम्प्लिफाईड करण्याचा. टाइप्स ऑफ स्टॉक्स जेव्हा शोधतो ना त्यावेळेस सेक्टर निवडणं पण खूप गरजेचं. म्हणजे एकाच सेक्टर, आता सेक्टर तर आपल्याला सगळ्यांना माहिती की ऑइल सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, ऑटो सेक्टर आहे, नंतर रियालिटी आहे, फायनान्स आहे, बँकिंग आहे. अशा वेगवेगळ्या सेक्टरमधले स्टॉक्स निवडणं कधीही चांगलं. जर तुमच्याकडे पोर्टफोलिओ आहे आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघा, आता स्टॉक्सची जर नावं तुम्ही घेतलं की HDFC, SBI, ICICI बँक, बजाज फायनान्स असेच फक्त शेअर्स आहेत का, मारुतीचा आहे, TVS मोटरच आहे, आयशर मोटर आहे, अशा आहेत का, का वेगवेगळ्या सेक्टरमधले तुमच्याकडे स्टॉक्स आहेत. कारण लक्षात ठेवा, जेव्हा किंवा कुठलीही घटना घडते किंवा काही झालं तरी एकाच वेळेस सगळ्या सेक्टरवरती वाईट परिणाम कधीच होत नाही, किंवा सगळ्या सेक्टरवरती चांगला परिणाम कधीच होत नाही. जेव्हा एखाद 2 सेक्टरवरती वाईट जर परिणाम झाला तर त्याच्या अपोजिट वेगवेगळ्या जे सेक्टर आहेत त्यांच्यावरती चांगला इफेक्ट होतो. जसा कोरोना आला त्यावेळेस जर तुम्ही बघितलं, हेल्थच्या रिलेटेड फार्मा,
या ज्या काही सेक्टर्स आहेत त्यांच्यावरती चांगला परिणाम झाला, कारण रोगराई याच्याशी लढताना हे करताना औषधं वगैरे सगळ्या लोकांना हवं असतात. मग त्याचा इम्पॅक्ट म्हणजे काय, त्या कंपनीचं प्रोडक्शन जास्त होतं आणि मग डेफिनेटली तिथं काय होणार आहे, चांगला परिणाम दिसून येतो, ते स्टॉक्स वर येतात. मग अशा ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मग मात्र तुम्ही चांगले एक डायव्हर्सिफिकेशन तुमचं तिथं चांगलं होतं. वेगवेगळ्या सेक्टरमधले तुमच्याकडे स्टॉक्स पाहिजे. म्हणजे तुम्ही फार्मा घेतला असेल, रियालिटी घेतला असेल, त्याच्यानंतर FMCG घेतला असेल, टुरिझम कुणी घेतला असेल, तर अशा वेगवेगळ्या सेक्टरमधले ठेवा. त्याच्यानंतर बघताना व्होलाटिलिटी बऱ्याचदा असतं खूप. इंडिया बुल्स सारखे जर काही कंपन्या असतील, जस्ट डाईल सारख्या कोणी कंपन्या असतील, तर एवढ्या व्होलाटाईल आहेत हे, तर एका दिवसात ते 10-15-20% पण पडतील आणि 10-15-20% वर पण जातील. मग अशा वेळेस ते खूप इफेक्ट करतात तुमच्या चांगल्या पोर्टफोलिओला बिघडवण्याचं. म्हणून एक नॉर्मल व्होलॅटिलिटी असणारे स्टॉक्स घ्या, म्हणजे तुम्ही मेंटली स्टेबल राहता. पडताना पण ते व्यवस्थित नॉर्मली हळूहळू पडतील आणि वर जाताना पण हळूहळू जातील. 2% कमी मिळाले तरी चालतात लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, बट त्याची ग्रोथ जी आहे ना ती स्टेडी पाहिजे, किंवा तो फॉल पण स्टेडी पाहिजे. अचानक फॉल जर आला, आता मदरसन सुमी जर बघितला असेल मागच्या वेळेस, एका दिवसात तो 15% गेला आणि दुसऱ्या दिवशी 7 ते 8% खाली आला. जर 15% वर गेला आणि कोणीतरी जर वर बाय केला असेल, आता अजून तो जाईल म्हणून, दुसऱ्या दिवशी 7 ते 8% तो खाली, मग त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली मग तुमचा होतो आणि मग तिथे तुमचं सगळंच रिस्क रिवॉर्ड रेशो, रिस्क मॅनेजमेंट वरती परिणाम होतात. त्याच्यानंतर बघणं म्हणजे त्या कंपनीचा बिझनेस काय. शेअर निवडताना हे एक गोष्ट नेहमी बघितलं पाहिजे की त्यांचा बिझनेस काय आहे, त्याचा फ्युचर इफेक्ट काय कसा होऊ शकतो. बरीच लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत. कुणीतरी सांगितलं शेअर्स आता प्राइस चालली म्हणून घेतात. थोडंसं बघा, काही वेबसाईट्स आहेत, मनी कंट्रोल, स्क्रीनर, की ज्याच्यामध्ये फंडामेंटल्स, त्यांच्या बेसिक्स कंपनीबद्दल, ते कंपनी काय करते, कुठल्या क्षेत्रात काम करतं, याच्याबद्दल माहिती दिलेली असते. आणि तो बिझनेस आपल्याला समजतो का बघणं हे खूप गरजेचं आहे, की तो कुठला बिझनेस आहे तो आपल्याला समजतो का हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि तो जर आपल्याला एकदा समजला की हा येस, आणि त्याच्यातलं फ्युचरमधलं आपल्याला, कारण जर तुम्ही 5 वर्षासाठी होल्डिंग घेऊन ठेवणार असाल एखादा शेअर, तर डेफिनेटली त्या कंपनीबद्दल थोडासा विचार केला पाहिजे. अख्खा शेअर मार्केटची स्टडी करायची गरजच नाही. जेव्हा आपण पोर्टफोलिओ बघच्या रिलेटेड बघतो, तुमच्याकडे किती शेअर्स आहेत त्याच्याबद्दलच विचार करा. संपूर्ण शेअर मार्केट काय करतंय काय नाही याच्यावर विचार करण्यापेक्षा त्या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीने वर्क होतोय, त्याची ग्रोथ काय असेल, सगळं साधं समजतं आपल्याला. आयटी क्षेत्रात असताना सुद्धा त्यांचं प्रॉडक्ट काय आहे काय नाही हे सगळं मिळतात आपल्याला फ्रीमध्ये वेबसाईट्सवर बघायला. किंवा त्यांचे डायरेक्टर्स कोण आहेत, कसे आहेत, प्रिव्हियस 4-5 वर्षाचे त्यांचे बॅलन्स शीट जरी बघितले तरी समजतं आपल्याला की आता ती कशा पद्धतीने वर्क करू शकेल. मग तुम्ही होल्ड करू शकता डेफिनेटली त्याच्यात. आता एक होतं की तो म्हणजे काय, तुम्ही हा सगळा बिल्ड केला, आणि मॉनिटरिंग ऑफ पोर्टफोलिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा बिल्ड करताना कुठल्या गोष्टी आणि कशा पद्धतीने आपल्याला बघायच्यात ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यात एक एक जस्ट मी तुम्हाला जर दाखवायचं झालं, तर समजा स्टॉक सिलेक्शन करताना, समजा तुम्ही, आपण असं म्हणूया की 1 लाखाचं कॅपिटल तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. ठीक, एक छोटीशीच घेऊ आपण, जास्त मोठं पण असं हे नाही, राईट. तर इथं काही स्टॉक्स असतील तुमचे ABCDE वगैरे, राईट. तर त्याच्या ज्या काही प्राइजेस असतील आणि त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. आणि सपोज दॅट जर तुम्ही असं ठरवलं की 10 स्टॉक जरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ठेवायचं ठरवलं, राईट, आणि त्यामध्ये डिप्लॉय करताना सरळ सरळ आहे, एक थंब रूल म्हणजे काय, सगळीकडे कॅपिटल तुमचं इक्वली डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं. म्हणजे तुम्ही जर इक्वली डिस्ट्रीब्यूट जर केलं त्याच्यात, म्हणजे 10,000 रुपये तुम्ही प्रत्येक स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. बघा याचा इम्पॅक्ट काय होतो ते पण मी या या शीटवरून तुम्हाला एक चांगल्यापैकी समजेल. सपोज दॅट एक कुठला तरी एक स्टॉक घेतला मी, राईट.
आता जस्ट मी दाखव या महिन्याचा परफॉर्मन्स जर तुम्ही बघितलं ना, हे मागच्या महिन्यातले मी दिलेले स्टॉक्स आहेत काही, तर त्या याच्यात जर तुम्ही पाहिलं, आता ती शीट, ठीक आहे, ती शीट नाहीये माझ्याकडे आता, की ज्याच्यामध्ये मी कॅपिटल सुद्धा डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे इक्वली. तर इथे मी तुम्हाला जस्ट डेमो दाखवतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. सपोज दॅट आता याला मी एक 10,000 जर कॅपिटल मला टाकायचंय, सगळ्यांना मी असं म्हणतो की 10,000. आता याच्यात तो एक्झॅक्टली 10,000 कॅपिटल प्रत्येक शेअरला तुम्ही डिप्लॉय करू शकत नाही का, कारण शेअरची प्राइस वेगवेगळी असणार आहे. राईट. सपोज दॅट एखादा 100 असेल तर एखादा 230 रुपयाचा 239चा शेअर असू शकतो, एखादा तुम्ही 1,000चा शेअर निवडू शकता, एखादा 2,000चा शेअर निवडू शकता, तर एखादा 40 रुपयाचा शेअर असेल तुमच्याकडे, किंवा एखादा 500-600 रुपयाचा काहीतरी शेअर असेल. राईट. एक रॅन्डमली टाकतो मी, किंवा एक आयडिया येऊन जाईल आपल्याला. मग त्याचं अलोकेशन करताना तुम्हाला कशा पद्धतीने इथे करता येतं ते मी मला. आता बघा, अशा वेगवेगळ्या तुमच्या काय आहेत, शेअरच्या प्राइजेस आहेत. आता वेगवेगळ्या शेअर प्राइस असल्यानंतर तुम्हाला कॅपिटल जे आहे ते मात्र इक्वली डिस्ट्रीब्यूट जर तुम्हाला इथं करायचं सांगितलं, राईट, मग तुम्हाला इथं काय करायचंय, बघा, शेअरची प्राइस तुमच्याकडे आहे आणि कॅपिटल तुमच्याकडे आहे. लोक चूक काय करतात बघा, माझ्याकडे आहे ना आता हा 40 रुपयाचा आहे शेअर, राईट, तर याच्यामध्ये डायरेक्ट चला आपण 1,000 शेअर घेऊन टाकू, असे करतात लोक. का 40चा 42 किंवा 45 50 झाला, 10 रुपये वाढले तर 10,000 लगेच वाढतील. तसं नाही होत. बघताना नेहमी पर्सेंटेज ऑफ ग्रोथ ऑफ पर्सेंटेज मध्ये चेक करा. ग्रोथ जी काही होती ना ती पर्सेंटेज मध्ये कशा पद्धतीने होतीये हे नेहमी चेक केलं पाहिजे. मग तो कितीचाही शेअर असेल, त्यावेळेस बघा एसबीआय साधारणतः 300च्या आसपास वगैरे होता, 250-300च्या आसपास वगैरे काहीतरी असेल. त्यावेळेस बजाज फायनान्स हा जवळपास 2,200-2,300 रुपयाला होता. त्यावेळेस मी बऱ्यांना सांगितलं, त्यांना तो महाग वाटला बजाज फायनान्स, 2,200-2,300 रुपयाचा, आणि एसबीआय स्वस्त वाटला. त्यानंतर जर तुम्ही आज प्राइस बघितलं तर 6,000 रुपयाला बजाज फायनान्स गेलेला आहे, तर 430च्या आसपास एसबीआय आलेला आहे. मग यामध्ये बघताना बघा दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत, मी कंपॅरिझनला दोन्ही चांगल्याच घेतल्यात कंपन्या. त्यासाठी बघताना काय बघायचे, ग्रोथ बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, ना की तो स्वस्त. एमआरएफ काहींना वाटतो महाग, 90,000 रुपयाचा एकच शेअर आहे. 2016 मध्ये जर बघितलं तर 30,000 रुपयाचा तो शेअर होता, पण त्यावेळेस सुद्धा खूप महाग. अरे बापरे, एवढा महाग कोण घेणार. 30,000चा आता 28,000ला आहे. 2016ला जर तुम्ही एसबीआय जर बघितला तर बघा, त्यावेळेस तो जवळपास मला वाटतं 2016ला 180 रुपयाला काहीतरी होता. हा जो डिफरन्स आहे ना तो बघणं खूप गरजेचं आहे, की कशा पद्धतीने तुमची ग्रोथ त्या मार्केट्समध्ये होणार आहे, त्या शेअर्सची होणार आहे, आणि सेक्टर वाईज. आता यामध्ये तुम्हाला सिंपल करायचं ते म्हणजे काय, क्वांटिटी तुम्ही किती घेऊ शकता. सरळ इथं एक्सेल मध्ये जर टाकलं तर क्वांटिटी तुम्ही किती घेऊ शकता इथं एक अप्रॉक्सिमेटली येऊन जातं, की तेवढे क्वांटिटी तुम्ही त्याच्यात घेऊ शकता. मग याच्यामध्ये मात्र तुम्हाला करताना काय करायचंय, थोडंसं डिफरन्स. आता मी मग सांगितलं 10,000 एक्झॅक्टली आपण घेऊ शकत नाही. आता 41.84 आले म्हणजे तुम्ही 41.84 शेअर्स नाही घेऊ शकत, आयदर तुम्ही 42 घेऊ शकता किंवा 41 घेऊ शकता. तर मी काय करतो, इथं एक साधारणतः 40 क्वांटिटी घेतो. इथे बघा मी 1,090चा आहे तर इथं 9 क्वांटिटी, तर इथं मी 10 क्वांटिटी घेऊ शकतो विकत. इथे 14 आहे तर हा 15 क्वांटिटी मी विकत घेतले. इथं साधारणतः 4 शेअर्स विकत घेतो मी, इथे 2च शेअर्स विकत घेऊ शकतो मी. 10 रुपयाचा आहे त्याचा 1,000 शेअर्स मी विकत घेऊ शकतो, तर याचे साधारणतः मी 25 शेअर्स मी इथे विकत घेतले. म्हणजे यामध्ये होताना काय होतं तुमचं, मग आता ज्या वेळेस इथे शेअर्सचे प्राइस कमी जास्त होतील, ज्या पद्धतीने काही कमी जास्त तुमच्या इथे येतील, त्यानुसार तुमचं जे काही इफेक्ट होणार आहे ना. आता बघा,
हा एक स्टँडर्ड जो फॉर्म्युला आहे ना तो मी सांगितला. पण समजा एखाद्याने एखादे शेअर्स असंच न घेता रॅन्डमली घेतले, राईट, 100 रुपये प्राइस आहे, राईट, आणि त्यांनी डायरेक्ट एक 500 शेअर त्याच्यामध्ये विकत घेतले, हे झाले 50,000 रुपये तुमचे त्याच्यामध्ये डायरेक्ट. मग आता इथं 50,000 5% जर इथं डिफरन्स जरी झाला तरी 2,500 रुपये इथं लॉसमध्ये येतो. आणि दुसरा कुठला तरी आहे की तो 10,000च घेतला आणि 10,000चा 5% जर झालं तर तिथं 500 रुपये तुमचं काय होईल, प्रॉफिट जर झाला तर प्रॉफिट दिसेल, पण अल्टिमेटली 2,500 लॉस आणि 500 रुपयाचा तुमचा प्रॉफिट, म्हणजे दोन्हींचं पकडू आपण, दोघांचं जरी जर झालं सेम. आता या जो स्टँडर्ड एक जो काही वरती मी डायव्हर्सिफिकेशन केलंय कॅपिटलचं पण आणि स्टॉक्सचे पण, तर यामध्ये तुमचं एखादा शेअर 5% वर आला, एखादा शेअर 5% खाली गेला. आता 10 शेअर आहेत, 10च्या 10 शेअर्स तुमचे खाली एकाच वेळेस येणार नाहीत किंवा सगळेच 10% पडणार नाहीयेत. काही 6-7% वर जातील, काही 6-7% खाली येतील. पण याचमध्ये जर तुम्ही ओव्हरऑल जर एखाद्या गोष्ट जर काढला तर त्याच्यामध्ये जर बघितलं तुमचा जो काही नेट प्रॉफिट अँड लॉस आहे ना तो मेंटेन राहतो खूप चांगल्या पद्धतीने. मग ते करणं खूप गरजेचं आहे. आता जर हीच गोष्ट मी इथे खाली जर घेतली, बघा आता हा 239 सपोज दॅट, आता मी हा म्हटलं की 245 ला जर गेला असेल वरती, राईट, तर एक छोटस जस्ट आपण एक हे बनवून टाकू इथं की फार नाही पण पोर्टफोलिओ तुमचा कशा पद्धतीने वर आणि खाली येऊ शकतो. आता हा जर 2000चा आहे, समजा आपण 1960 ला खाली आलेला आहे तो 45 झाला सबसे. एक रॅन्डमली दाखवतो मी की तुम्हाला की एक कशा पद्धतीने आपल्याला तिथे बदल होऊ शकतात. आता यामध्ये जर बघितलं, मी रॅन्डमली घेतलं, मी कुठलंही कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये किंवा पर्सेंटेज वाईज लॉस अँड प्रॉफिट काढलेलं नाही. पण याच्यामध्ये जर मी बघितलं ओव्हरऑल, इथे ग्रोथ बघा किती दिसते, 37% ऑफ युअर कॅपिटल, नॉट एनी पर्टिक्युलर स्टॉक. आणि स्टॉक मध्ये जर बघितलं तर बघा काही 2% लॉस मध्ये, काही 2% प्रॉफिट मध्ये, काही 6% प्रॉफिट मध्ये आहे, काही 4-5% लॉस मध्ये. असं असताना जेव्हा ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर तो तुमचा जो काही पोर्टफोलिओ टोटल ओव्हरऑल मध्ये दिसतो तो किती दिसतोय तुम्हाला, 37% प्रॉफिट मध्ये. येस, कनेक्ट होतंय, मी बोलतोय. याच्यात काही डाऊट्स, कुणाला काही विचारायचंय, येस येस. काही शंका वगैरे असेल तर विचारू शकता. जस्ट आपण थोडं टू वे कॉन्व्हर्सेशन असेल तर अजून जरा मलाही वाटतंय की कनेक्ट होईल तुम्हाला. येस, काही ना काही विचारायचंय, एनी सॉर्ट ऑफ क्वेश्चन. ओके चलो सायलेंट. सर हा, सर आता शेवटी तुम्ही त्याची सम केली येस पर्सेंटेजची, तर त्याचं ऍव्हरेज येईल ना माझ्या मते, असं वाटलं. येस, बरोबर ना सर. हे ओव्हरऑल जर बघितलं आपण, जे लॉस आणि प्रॉफिट आहेत हे सगळं मिळूनच येणार ना त्याच्यात. आता तीच गोष्ट जर मी कॅपिटल मध्ये घेतली तर बघा 1,37,000 माझं इन्व्हेस्टमेंट, 1,00,000 आणि त्याचं 1,37,000चं माझं प्रॉफिट दिसतोय मला गॉट इट तिथे, सर, गॉट इट, गॉट इट, गॉट इट सर, थँक्यू. राईट. इथे जर मी बघितलं प्रॉफिट और लॉस इथे मी काढलेला आहे. तर यामध्ये तुम्ही जेव्हा हा डिप्लॉय करता की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, की तो कॅपिटल डिप्लॉयमेंट ना खूप इम्पॉर्टंट आहे. मी बऱ्याच जणांना सांगतो किंवा काही येतात ना त्यावेळेस मी त्यांना सांगत असतो की नाही, हे अशा पद्धतीने अजिबात डिस्ट्रीब्यूट नाही करायचं, कारण मला वाटलं की म्हणून मग मी त्या एखादा पर्टिक्युलर शेअरमध्ये खूप टाकलेत आणि मला थोडंसं वाटत नाही म्हणून एखाद्यामध्ये मी 10,000 टाकलेत आणि एकामध्ये 1,00,000 रुपये टाकलेत.
मग काय होतं, 1 लाख ज्या स्टॉकमध्ये टाकले तो 1% जरी खाली आला ना तरी तुमचा मोठा इफेक्ट होतो. आणि 10,000 ज्याच्यात टाकलेत तो 20% जरी वर गेला तरी जास्त इफेक्ट नाही पडत. मग जर तुम्हाला पर्सेंटेज वाईज हे बघा, तुमचं कॅपिटल कसं वाढणार आहे, पर्सेंटेज वाईज जेव्हा वाढेल त्यावेळेसच तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत. मग एखादा शेअर जर खूप चांगला वाटतो, आयटीसी एवढा झोपलेला असतो, लोक खूप त्याच्यात टाकून ठेवलेले आहेत, पण तो 4-5% वर 4-5% खाली तिथंच जर खेळत असेल तर अशामध्ये खूप कारण तो कमी याच्यात मिळतोय. किंवा आयडिया, येस बँक, खूप सारे स्टॉक्स आहेत असे की कमी प्राइसला भेटतात, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणून त्याच्यात खूप टाकून उपयोग आहे का? नाही. तर तुम्ही जर कॅपिटल बघा, तुमच्या कॅपिटलवर रिटर्न कसे मिळणार आहेत तुम्हाला. समजा तुम्ही या शॉर्ट टर्म मध्ये ठरवलं की 5% रिटर्न्स मला पाहिजेत, मग एखाद्या शेअरमध्ये जर 5% रिटर्न जर तुम्हाला मिळाले, पण त्याच्यामध्ये जर तुमच्या ओव्हर टोटल कॅपिटलच्या जे काही तुम्ही अमाऊंट टाकणार आहात त्याचा जर तो फक्त तुम्ही जर पैसेच तिथे टाकलेले नसेल चांगले, तर ते 5% रिटर्न्स मिळून पण तुमच्या कॅपिटलचे येणारच नाहीयेत. येस, समजतंय मला काय म्हणायचंय ते. आता अजून एका पॉइंटकडे मी घेऊन जातो, ते म्हणजे काय, मॉनिटरिंग ऑफ द पोर्टफोलिओ. आता याचा मॉनिटरिंग ऑफ द पोर्टफोलिओ म्हणजे काय होतं माहिती का, जेव्हा आता बऱ्याचदा असतं सर, आम्ही जेव्हा तो करतो तर लॉसचं काय रेशो असायला पाहिजे. जेव्हा पोर्टफोलिओसाठी नॉर्मली 2.5 to 5% लॉस, 2.5% लॉस हा चांगला रेशो आहे. तर टोटल कॅपिटलचे जर 2.5% लॉस जर तुम्ही चा रेशो तुमचा जर ठेवला असेल, बघा, जर तुम्ही तेवढा रेशो जर ठेवत असाल तर ओव्हरऑल जर तुम्ही तुमचे स्टॉक्सचं जरी बघितलं तर ओव्हरऑल मध्ये तुम्हाला इथे तो लॉस दिसतोय का हे बघणं सर्वात गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार तुमच्या जे काही कॅपिटल तुम्ही इथे जेव्हा लावता स्टॉक्समध्ये, एखाद्या स्टॉक्सवर, तिथं 10% 10%चा लॉस पण तुम्ही बेअर करू शकता. बघा, 10,000 एका स्टॉकमध्ये टाकलेत आणि 10%चा तुमचा लॉस घेण्याची तिथे तयारी, तो स्टॉक जरी 7-8% फ्लक्च्युएट झाला तरी तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना तो फेवरेबल राहतो. कारण 10,000च्या 10% म्हणल्यावर 1,000च लॉस होणार आहे आणि टोटल कॅपिटलच्या 1%. हे हे समजणं खूप महत्वाचं आहे. टोटल कॅपिटलच्या 2.5% म्हणजे 2,500 झाले 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती, आणि एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याच्या 10% म्हणजे तुमचा 1,000 रुपये, म्हणजे टोटल कॅपिटलचं तुमचं झालं 1%. मग अशा पद्धतीने जर तुम्ही तो डिस्ट्रीब्यूट केलात तुमचा रिस्क, आणि असे काही स्टॉक्स असतात की जे हाई वाढतात, कमी होतात. तर ओव्हरऑल जर इथे जर बघितलं, या महिन्यात जर बघितलं, बघा, हे 2 टार्गेट माझे अचीव्ह झाले. युएफओ 96चं माझं टार्गेट, तो 96 झालं, त्यानंतर मी एक्झिट दिलं, तो 105 106 ला पण गेला आणि त्याच्यानंतर अगेन तो 92 ला पण आलाय. नंतर 1868 IRCTCचं टार्गेट होतं तेव्हा एक्झिट, आता तो 1920 1924 ला काहीतरी आहे. मग अशा पद्धतीने आता IRCTC आहे हा माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून होल्ड पण आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये. आणि यामध्ये जर तुम्ही तुमच्या टार्गेटनुसार जर तुम्ही काम केलात तर डेफिनेटली येतं. आणि ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलात इथे बघा, काही स्टॉक्स आहेत ना ते बघा 2%, इथं मायनस जर बघितलं तर 0.76% आहे, इथं 1.2%, 2% आहे माझं. हा जरी 2% 3% नाही पण 5% जरी गेला तरी माझ्या टोटल कॅपिटलच्या तो 2.5%च्या वर जाणार नाही ना, ही काळजी नेहमी घ्यायचं. मग मग यामध्ये एक तुम्हाला चांगलं मॅनेजमेंट इथं काय मिळतं माहिती का, म्हणजेच 10,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, एखादा स्टॉक जर तुम्ही 10,000 मध्ये खरेदी केलेला आहे म्हणजे 25% तो पडला तरी तुम्हाला काळजी नसावी. आणि लक्षात ठेवा, एखादा शेअर 25% कधी पडेल, जेव्हा मोठा डिझास्टर होईल, खूप काही बॅड न्यूज असेल त्याच्या संबंधी, अशा वेळेसच तो स्टॉक खाली पडू शकतो. नाहीतर 6-7%, 4%, 5% मध्ये तो खेळेल आणि तिथून अगेन तो तुम्हाला नक्की डेफिनेटली परत एक मूव देतो. पोर्टफोलिओमध्ये लोकांचे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवता तो तुम्हाला कंटिन्युअली ग्रोथ नाही देणार कधीच. तो काही वेळ कन्सोलिडेट होईल, काही वेळ एका लेवलला येईल आणि नंतर मग मात्र तो चांगला तुम्हाला देऊ शकतो. मग असे स्टॉक्स मॉनिटर करणे, क्लिनिंग ऑफ पोर्टफोलिओ, रिमूव्ह डस्ट. हे बघा, जेव्हा आपण 20-25 स्टॉक्स घेतो ना, सगळेच चांगले असतील असं नाही.
कुणीच नाही करू शकत, वॉरेन बफेट पण नाही करू शकत. बरं, व्हिडिओ डिस्कनेक्ट होईल एक 5 मिनिटात, परत रिकनेक्ट करा. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत राईट, आणि एखादा लॉसमध्येच चाललाय, खूपच लॉसमध्ये चाललाय, तर काही वाढत नाही काही नाही, मग अजून कुठले तरी शेअर्स तुम्ही घेत बसताय. असं न करता जो वाढत नाहीये, जो लॉसमध्येच चाललाय असा शेअर काढून टाका. जसं मी नेहमी सांगतो की वाढलेल्या झाडाला पाणी टाकण्यापेक्षा वाढणाऱ्या झाडाला पाणी टाका. मग तो शेअर काढणं आणि त्याचं रिप्लेस दुसरा कुठला तरी शेअर करणं जो स्टडी बेस असेल, हे होणं खूप गरजेचं आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. त्याला क्लिनिंग ऑफ पोर्टफोलिओ म्हणतात. लोक काय करतात, एखादा चांगला आहे ना, चांगले पर्सेंटेज दिले त्यांनी 10-15 त्याला काढून टाकतात, आणि जो लॉसमध्ये जातोय त्यांना वाटतं की अजून वर येईल अजून वर येईल, त्या होपमध्ये सुझलॉन जसं 4-4, 5-5, 10-10 वर्ष लोकांनी होल्ड केलेले आहेत अजून पण. मग तो 1-2 रुपये 3 रुपयामध्येच खेळतोय अजून. मे बी जाईल वरती, नाही जाणार असं नाही, पण तो कधी जाईल हे माहित नाहीये. मग अशापेक्षा जर आपण दुसरे कुठले तरी अपॉर्च्युनिटी चांगल्या असणाऱ्या शेअर्स सोडतो ना त्या पिरियडमध्ये, आणि कदाचित तेवढ्या पिरियडमध्ये तोच दुसरे शेअर आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतो. पोर्टफोलिओमध्ये असणारा बाय प्रॉडक्ट्स की ज्याच्या थ्रू आपल्याला इनडायरेक्टली इन्कम येत असतो, अशाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करतो, बोनस डिक्लेअर करतात किंवा स्टॉक स्प्लिट्स करतात, असे शेअर्स सुद्धा स्टडी करून आपल्या पोर्टफोलिओला ऍड करणं खूप गरजेचं आहे. की डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या बघणं. पोर्टफोलिओ म्हणजे आपण तेवढं तरी आपल्याला डेफिनेटली करतोय, तर फक्त पर्सेंटेज किती वाढलं किती कमी झालं याच्यावरतीच आपल्याला मिळवायचं नाहीये. तर डिव्हिडंड जर मिळाले तर कदाचित असं असतं काही काळानंतर तुमचा तो स्टॉक लॉसमध्ये जरी असेल तरी ते डिव्हिडंडचे जे पैसे असतात की तुमचं कॅपिटल बाहेर आलेलं असतं. किंवा बोनस शेअर्स मिळाले, एकाच एक बोनस शेअर मिळाला म्हणजे 100 शेअर असतील तर 200 शेअर होऊ शकतात तुमचे. इन्व्हेस्टमेंट तेवढीच, पण शेअर्स वाढले, आणि जेव्हा शेअर प्राइस वाढेल त्यावेळेस तुमचं प्रॉफिट हे दुप्पट होतं. किंवा स्टॉक स्प्लिट होतात काही मोठे. आता आयशर मोटरचा जसा झाला आता 6 महिन्यापूर्वी 22,000चा शेअर होता, तो 2200वर 10 पटीत झाला. म्हणजे 2200 रुपयाला तो शेअर त्यांनी स्प्लिट केला, 2200 रुपयाचा आता 2700ला आलाय. म्हणजे ज्याच्या अकाउंटमध्ये एक शेअर होतं त्याला 10 शेअर मिळाले, त्याचं कॅपिटल तेवढंच राहिलं, पण एका शेअरचं 10 शेअर झाले. आणि आज जर तुम्ही प्राइस पाहिलं 2200चा, तो 2700ला आला, म्हणजे 500 रुपये त्याचे वाढले. म्हणजे 10 शेअरचे 500 वाढले त्याचे, म्हणजे 5,000 रुपये त्याला मिळाले, वाढलं. हा बेनिफिट्स तिथं होतो. म्हणून तो करणं खूप गरजेचं आहे पोर्टफोलिओमध्ये, या सगळ्या गोष्टी बघणं. आणि डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणून सगळेच जे काही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे ते एकाच ठिकाणी टाकणं खूप धोक्याचं आहे. ते चुकून बास्केट पडला तर सगळे अंडी फुटतील, तसं पोर्टफोलिओच आहे. मग त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकता. तुमचं कॅपिटलचं डायव्हर्सिफिकेशन पण तुम्ही करू शकता. काही म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही टाकू शकता, बॉन्ड्समध्ये टाकू शकता. म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की आज आपण शेअर्स बद्दलच बोलतोय जास्त, म्हणजे मला जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. येस, एनी क्वेश्चन किंवा काही विचारायचंय कोणाला? येस, याच्यात काही अडचण कोणाला? काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? काही एवढे साधे काही नियम जरी पाळले ना, आपला पोर्टफोलिओ खूप चांगला होऊ शकतो. त्याला खूप स्टडी आणि खूप काही करायची. येस राम. लॉंग टर्म साठी फंडामेंटल बघणं पण गरजेचं आहे ना भरपूर. येस, डेफिनेटली. लॉंग टर्म तुम्ही